न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। 1 मे महाराष्ट्र दिन 66व्या वर्धापन दिनानिमित्ताने स्वतंत्र मराठी भाषिक राज्य व्हावे या आशेने लढा देणारे ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानी व्यक्तिमत्व तसेच आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 105 स्वातंत्र्य सेनानी यांना मानवंदना करून आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील आयोजित मराठी पाऊल पडते पुढे असल मराठी सांगीतिक जागर पनवेल येथे गुरुवार दिनांक 1 मे रोजी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालयासमोर पार पडला। यावेळी लोकसेवेच्या भावनेतून जनजागृती करणाऱ्या सेवक तसेच विविध क्षेत्रात नाम मिळवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी समाधी निर्मित मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे कलाकार समीर खरे यांच्या टीमने देश कला सांस्कृतिक सुंदर गीतांनी वातावरण सुरेख संगीतमय करून प्रेक्षकांची मने जिंकली। आज सकाळपासूनच खरं तर प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकाच्या मनामध्ये एक अभिमानाची आणि अस्मितेची भावना आहे। खरं तर आपल्या राज्याची निर्मिती त्याचा 66वा वर्धापन दिन सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी होती। प्रत्येक कार्यक्रमात जाण्याचं भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभलं। खरं तर आमदार म्हणून बहुमान मिळाल्यानंतर तसं आमदार म्हणून आयुष्यातलं पहिलं शासकीय झेंडावंदन करण्याचं ध्वजारोहण करण्याचं भाग्य मला लाभलं। खालापूर तहसील भवन या ठिकाणी पोहोचून ते झेंडावंदन ध्वजारोहण आम्ही करू शकलो। त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची भेटी, अनेक समाज उपयोगी काम करणारे ग्रुप्स असतील, अनेक संघटना असतील त्यांचे सन्मान आणि त्यानंतर दिवसभरांची अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांची मालिका अशा पद्धतीनं हे सगळे कार्यक्रम सुरू होते। आज पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये जी काही समाजसेवेची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सगळ्यांनी सुरू ठेवली, आज त्यामध्ये अजून एक भर टाकत आमच्या पनवेलवासियांसाठी, या सगळ्या प्रभागाच्या आजूबाजूला राहणाऱ्या आमच्या नागरिकांसाठी एक उत्कृष्ट असा मराठी पाऊल पडते पुढे हा गीतांचा कार्यक्रम आम्ही साकारला आणि मग त्यामध्ये महाराष्ट्रावर आधारित, महाराष्ट्र प्रेमावर आधारित अनेक गाणी, गीतं सादर झाली। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून अनेक भक्तिगीतं, भावगीतं आणि त्या ठिकाणी आपले विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गाणी। खरं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी, या देशाच्या जडणघडणीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं बलिदान दिलं, आपल्या विचारांनी या महाराष्ट्राला एक आकार देण्याचं काम केलं, अशा सगळ्याच मान्यवरांना, महापुरुषांना आम्ही सगळ्यांनी या गीतांच्या माध्यमातून अभिवादन केलं।